मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत गृहउपयोगी वस्तूंची मागणी अर्ज वेबसाईट सुरू झालेली होती। 2 दिवस सलग 3 दिवस वेबसाईट सुरू होती। आता तिसऱ्या दिवशी वेबसाईट पुन्हा बंद झालेली आहे। मित्रांनो, त्यासाठी तुम्ही जर महाboc.in च्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। इथं काहीही तुम्हाला ऑप्शन येणार नाही। सध्या तुम्हाला काय करायचं आहे, इथं गुगलमध्ये सर्च करायचं आहे HIKIT अपॉइंटमेंट डॉट ये अशा प्रकारे तुम्हाला पहिली लिंक येईल। साइट देखभाल प्रगतीपथावर आहे। गृहउपयोगी वस्तूंची मागणी अर्ज यावरती क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही क्लिक कराल तुम्हाला पहिले जसं जुलै महिन्यामध्ये 3 दिवस वेबसाईट सुरू होती, त्याच्यानंतर वेबसाईट पुन्हा बंद झाली। आता 1.5 ते 2 महिन्यानंतर वेबसाईट पुन्हा सुरू झाली। फक्त आणि फक्त 3च दिवस वेबसाईट सुरू होती। त्याच्यानंतर इथं पहा तुम्हाला हे ऑप्शन दिसेल आणि वेबसाईट बंद झालेली आहे। मित्रांनो, इथं काय आहे, गृहउपयोगी वस्तूंची मागणी अर्ज। फक्त इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि डेट टाकून प्रिंट अपॉइंटमेंट करा। म्हणजेच फक्त जे पहिले अपॉइंटमेंट घेतलेला होता त्यांनी प्रिंट घेतली नसेल तर इथून फक्त तुम्हाला आता प्रिंटच घेता येईल। आणि इथं नवीन रजिस्ट्रेशन नवीन अपॉइंटमेंटचं जे वेबसाईट आहे ते सध्या बंद आहे। इथे स्क्रीनवरती पाहू शकता साईट देखभाल प्रगतीपथावर आहे, साईट अंडर मेंटेनन्स असा एरर तुम्हाला पाहायला मिळेल। मित्रांनो, अजून वेबसाईट बंद झालेली आहे। गृहउपयोगी वस्तूंची मागणी अर्ज भरण्यासाठी तुम्हाला थोडासा वेट करावा लागेल। अजून मित्रांनो 1 महिना किंवा 1.5 महिन्याच्या नंतर वेबसाईट सुरू होण्याची शक्यता आहे। कारण जुलै महिन्यामध्ये वेबसाईट सुरू झाली, 3च दिवस सुरू होती आणि त्याच्यानंतर वेबसाईट बंद झाली। त्याच्यानंतर मित्रांनो 1.5 ते 2 महिनेपर्यंत वेबसाईट बंद होती। 2 महिन्यानंतर 3 दिवसासाठी वेबसाईट सुरू झाली होती। आणि मित्रांनो, आता या स्क्रीनवरती पाहू शकता साईट देखभाल प्रगतीपथावर आहे, साईट अंडर मेंटेनन्स दाखवत आहे। हा एरर तुम्हाला पाहायला मिळेल। सध्या तुम्हाला आता वेटच करायचं आहे। ज्यांनी अपॉइंटमेंट घेतला आहे त्यांना त्या शिबिरमध्ये जायचं आहे। ज्यांनी अपॉइंटमेंट घेतलेला नाही त्यांना थोडंसं थांबावं लागेल। जशी वेबसाईट सुरू झाली आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून माहिती नक्की शेअर करू। ही होती छोटीशी माहिती की बांधकाम कामगारांसाठी गृहउपयोगी वस्तूंची मागणी अर्जची वेबसाईट बंद झालेली आहे। तुम्हाला जर अपॉइंटमेंटची प्रिंट काढायची असेल, रिप्रिंट काढायची असेल तर ते सध्या सुरू आहे। तुम्ही या इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही घेतलेल्या ज्या रजिस्ट्रेशन दिनांक ज्या दिवशी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या दिनांक निवडून अपॉइंटमेंट प्रिंट करू शकता। आणि नवीन अपॉइंटमेंट इथं बंद झालेलं आहे। जसं सुरू होईल व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देईल। ही होती छोटीशी माहिती, कशी वाटली नक्कीच कळवा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।